वेष्टी कर्तव्य म्हणजे वैयक्तिक कर्तव्य स्वतःसाठी, म्हणजे स्वतः केलेले कर्तव्य, आणि समष्टी कर्तव्य म्हणजे समाजासाठी केलेले कर्तव्य. ऐका, मोक्ष मिळवायचा असेल, देव जर प्राप्त करायचा असेल ना, तर केवळ वेष्टी कर्तव्य करूनच माणसाचं जीवन पूर्ण होत नाही, तर तो समष्टी कर्तव्याने पूर्ण असला पाहिजे. म्हणजे समाजासाठी, धर्मासाठी तो रात्रंदिवस झिजला पाहिजे, झटला पाहिजे, असा त्या समष्टी कर्तव्याचा नियम असतो. आणि वेष्टी कर्तव्यामध्ये बाप असो की मुलगा असो, माय असो की लेक असो, महाराज, ज्याचे त्याचे वेष्टी कर्तव्य ज्याच्या त्याच्यासाठी असतात. बोल नको रे, ऐका, मी सांगतो, तुम्ही माय आहात कोणाची, ते बाप आहेत कोणाचे, मी सुद्धा कोणाचा तरी बाप आहो का नाही, आणि माझा सुद्धा बाप असेलच ना का नाही. मी एक विचारतो तुम्हाला, खरंच इथं बसलेल्या आई वडिलांना मी विचारतो, तुम्ही रात्रंदिवस धावून राहिले, धावले, प्रयत्न केले, कष्ट केले, हाडाचे काळ केले, खरंच सांगा मा कोणासाठी तुम्ही आताचे प्रयत्न करून राहिले, कोणासाठी? शाबास, लेकरासाठीच करून. बाप रात्रंदिवस हाडाचे काळे करत असतो, झिजत असतो, मरत असतो, स्वतः दाढी करणार नाही, हेच 20 रुपये मा पोराले कामी येतील, स्वतः फाटके कपडे घालील पण स्वतः कधीच नवीन वस्त्र घेणार नाही, लेकराले 4-4 ड्रेस, 5-5 ड्रेस घेतल्याशिवाय राहत नाही. तो बाप त्याला म्हणतात तो बिना चप्पलचा राहील, पण पोराला मात्र चप्पला आणून दिल्याशिवाय राहणार नाही. एक नाही, घरची वेगळी, संडासात जाण्याची वेगळी का नाही, शाळेचा बूट वेगळा, आणि कोण्या गावाला जाण्यासाठी वेगळं, 4-4 चपला. पण असे बाप पाहिले मी काही काही, खरंच सांगतो मा, अहो मा, एका पायात दुसरी चप्पल आणि एका पायात दुसरी चप्पल, स्वतः चपलाचा भोग घेतला नाही पण लेकराच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, त्यालाच म्हणतात बाप. आणि एक वैयक्तिक आणखी सांगतो, त्याचे वैयक्तिक कर्तव्य पूर्ण करत असताना खरंच मी बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. एक म्हातारा मला भेटला, 2 पोरं आहेत म्हणे महाराज, 8-10 एकर जमीन आहे, पण एकही पोरग वागवत नाही, रडत होता माझ्याजवळ. मी त्याला एकच म्हटलो, मी म्हटलं ती पोट्टी जाऊ दे, तू ये नाल्यात, मले दत्तक घे. मायासारखं जर पोरग तुले जर दत्तक म्हणून भेटत असेल तर तुझे नाव केवढं मोठं होईल का नाही. बरं, नावच नाही, तू व्यवस्था एवढी करतो म्हटलं, तू पोरग काय करीन रे, तू यासाठी एसी सहित लावतो म्हटलं, आणि माझ्या घरची तू व्यवस्था करेल, जेवणा खावण्याची, नाश्त्याची, आंघोळीची. त्यानं काय म्हटलं असेल मला, त्यानं काहीच म्हटलं नाही, डोबाला आलाय नाही पण बोललाय नाही. कारण एवढं नालायक पोरं असल्यावर बी माझ्यासारखा त्याला दत्तक घेण्यासाठी तयार आहेत, म्हणजे दत्तक घे मला, तो मला तो घ्यायला तयार नाही. खरंच एवढं नालायक पोरगं असून त्याच्यासाठीच त्याचं मन आहे का नाही, त्याच्यासाठीच मन आहे. म्हणतात बाप करी जोडी, म्हणजे कष्ट करतो, हातानं पैसा जोडतो, ते कोणासाठी? स्वतःच शरीर वाळून गेलं तरी चालेल, बाप करी जोडी लेकराची ओढी, ओढ लेकराची आहे. आणि खरंच सांगतो, एका इस्टेटीचा मालक करून देणारा तुमचा चुलताय नाही, तुमचा मावसाय नाही, तुमचा कोणीच नाही. फक्त बापच एक असं पात्र आहे की तो म्हणतो हे सगळं माये नाही, मा पोराच आहे. एकाएकी करी मिराशीचा धनी, इस्टेटीचा मालक करून देणारा फक्त बाप असतो गड्या, दुसरं कोणीच नसते. आणि म्हणून सांगतो, माय का कमी असते का महाराज? आई कोणाला म्हणता? ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कळवळ्याची जात जिला म्हटलेलं आहे. लेकराचं हित जिच्या अंतकरणामध्ये असते, निस्वार्थ प्रेम करणारं पात्र जर कोणतं असेल तर ते माय असते. बरं, माय असते. मी नेहमी सांगत असतो, माय तिला म्हणतात रे गड्या, जिवंत आहे तोपर्यंत लेकराच्या डोळ्यातला अश्रू तिला सहन होत नाही,
पहा तुम्ही, लेकरू जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत माय धंद्यातच राहते, त्याच्या जवळही जात नाही. फक्त रडण्याचा आवाज त्याच्या कानावर येऊ दे, धडकन हातातला धंदा फेकून देते आणि लेकराजवळ पटकन पळतच जाते. मा काय झालं मा तुला, जवळ घे. अर्थात त्याच्या डोळ्यातला अश्रू, त्याचं रडणं तिला सहन होत नाही. म्हणून वाक्य आहे का, माय तिला म्हणतात, जिला लेकराच्या डोळ्यातला अश्रू सहन होत नाही ती माय असते. आणखी सांगतो, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकराचं जीवन सुखात गेलंच पाहिजे हे जिला वाटत असते ना, तिला माय म्हणतात. आणखी ऐका, माय तिला म्हणतात, रे गड्या, मी मेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकराचं जीवन सुखातच गेलं पाहिजे असं जिला वाटत असते, तिला माय म्हणतात. म्हणून ऐसे काळवाड्याची जाती. एक उदाहरण सांगत असतो. गरीब कुटुंब होतं गड्या, आणि लहान 1 वर्षाचा मुलगा होता. दुसऱ्याचे काम करावे लागत होते. अशातच वडील मरून गेले. आईवर जबाबदारी आली. बिचारे हाळाचे काळ करायचे, दुसऱ्याच्या शेतात भांडेपोडे अर्थात दगड वेचावे, उन्हाताना काम करावं, काळ्या फणा वेचाव्यात. घरी आल्यानंतर दुसऱ्याच्या घरचे भांडेकोंडे घासावेत. काम करायची, कष्ट करायची, आणि कष्ट करत असताना त्या लेकराला सांगायची, बाळा चांगला अभ्यास कर बाळा, मला कष्ट करावे लागतात रे गड्या उन्हाताना. तू जर शिकला ना बाळा आणि एखादा साहेब झाला ना, अरे मला सुद्धा दुसऱ्याच्या घरी काम करण्याची गरज पडणार नाही आणि तुझंही जीवन सुखात जाईल, माझंही जीवन सुखात जाईल. कष्ट करायची, पोराची फी भरायची, कष्ट करायची, पोराची फी भरायची. पोरानं ऐकलो, हुशार पोरगो, आणि खरंच महाराज मोठा साहेब झाला. मोठा साहेब झाल्यानंतर नोकरी लागली, सरकारचं क्वार्टर, सरकारची गाडी, अधिकारी साहेब झाला. आणि हे सगळं तो जाणत होता. हे जे झालं ना, हे माझ्या आईमुळे झालं. तिनंच कष्ट घेतलेच म्हणून मी साहेब झालो. म्हणून आता माझ्या आईला मला इकडे आणायचं शहरामध्ये. म्हणून महाराज घरी गेला, आईशी बोलला, मा चल मा, आता इथं राहायचं नाही. मा तू म्हणत होती ना मी किती दिवस काम करायचं, पाय तुझ्या पोरगा तुझा लेख साहेब झाला, चल माझ्यासोबत. आईला घेतलं आणि आईला घेऊन गेल्यानंतर क्वार्टर मध्ये राहायला लागली. सुखात जीवन चाललं मायचं बाबा साहेबाचं. आणि झालं असं महाराज 2-3 वर्ष निघून गेले. पहिली काळजी आईला लागली होती, माया पोरग नोकरीवर लागलं पाहिजे. आता दुसरी काळजी सुरू झाली, कोणती, त्याचं लग्न झालं पाहिजे. म्हणून आता साहेबाला कोण पोरगी देणार नाही. पटकन पोरगी भेटली, लग्न झालं महाराज. आणि लग्न होऊन 2-3 महिने गेले. 2-3 महिने झाल्यावर पहा तुम्ही, आनंदाची गोष्ट आहे. तिकडे जाय माया तिला वाटत असते मा पोराचं लग्न झालं पाहिजे. लग्न झालं 2-4 महिने, खरंच सून एवढी चांगली भेटली दादा, काय विचारू नका. पोरी सारखं प्रेम करत होती महाराज, एवढं प्रेम करायची. आणि अशा पद्धतीने प्रपंच सुरू झाला. पण मायनं आणखी पुढचा विचार केला. म्हणे माय सून तर मा पोरी सारखी आहे, माय पोरगी काय प्रेम करील, एवढं प्रेम करते. पण माय म्हणे घर आहे ते हांडक्याले मळकं लागत असते. आणि एखाद्या दिवशी हांडक्याले मळकं लागलं आणि मग माझ्या सुनेनं जर किंवा मा पोराला जर माहित पडलं, माझ्या साहेबाला जर माहित पडलं ना, तर त्याच्या जीवाला पेच पडेल. आणि खरंच सांगतो, माझ्या घरात सासू आणि सुना असतात का नाही, त्या दोघींनाही माझी विनंती असते की तुमच्या पोराला फक्त दुखू नका. तुम्ही जर माय असाल आणि तुम्ही जर खरोखर पत्नी असाल तर आपल्या पतीच्या डोळ्यातला अश्रू आपल्या डोळ्यानं दिसला नाही पाहिजे. तिला पत्नी म्हणतात आणि तिलाच माय म्हणतात. मी अगोदर सांगून गेलो, जिला लेकराच्या डोळ्यातला अश्रू सहन होत नाही तिला माय म्हणत असतात. तिनं एक रामायणातला सिद्धांत ऐकला. म्हणे गड्या, रामायण सांगते, करत्या माणसाला जर दुखवल्या गेलं ना, घरातल्या करत्या माणसाला जर दुखवल्या गेलं ना, तर महाराज रामकथा सांगते, घरातला आनंद वनात निघून जात असतो. गेला होता का नाही रामायणातला का नाही. करत्या माणसाला दुखवलं, राम प्रभू रूपी आनंद 14 वर्षासाठी वनात जावं लागलं. माय विचार करायला लागली, हांडक्याले मळकं लागलं, त्याला जर समजलं तर त्याच्या जीवाला पेच पडेल. मग पेच पडल्यावर काय होत असते ऐका, तो बायकोलाही म्हणू शकत नाही काही, पण आईलाही म्हणू शकत नाही.
एकट्यालाच बाजूला जाऊन थोडशीच मुंडकं खुपसून एकट्याला रडावं लागतं चुपचाप महाराज. म्हणून माय विचार करायला लागली आणि त्या विचाराच्या पोटी एक दिवस साहेबाला भेटली. म्हणे साहेबा माझी एक इच्छा पूर्ण करशील. साहेबाला म्हणे मा माझ्यासाठी किती कष्ट घेतलेस मा, दुसऱ्याच्या रानात काम केले मा, आणि तुझी इच्छा पूर्ण करणार नाही. सांग मा काय इच्छा आहे तुझी, आताच पूर्ण करतो. ते म्हणे तसं नाही, वचन दे मला अगोदर. म्हणे घे वचन. याला वाटलं माय मागून मागून काय मागेल, 10-12 हजार मागेल, नाही तर साडी मागेल एखादी, याच्यापेक्षा काही मागणार नाही. गरमी होत असेल तर एसी मागेल, एसी लावून देऊ आईले आपण, तिनंच केलंय मला साहेब. म्हणून असं वाटलं त्याला. वचन दिल्यावर माय म्हणे सांग मा काय पाहिजे तुला. माय म्हणायला लागली साहेबा माझी एक इच्छा आहे गड्या, मला इथं शहरात राहायचं नाही, मला खेड्यावर राहायचं आहे, आपल्या घरी गावात. तो म्हणे मा तिथं राहून काय करशील मा, माझ्यासाठी किती कष्ट घेतलेस, दुसऱ्याच्या शेतात दगड वेचलेस मा, काळ्या वेचल्यात मा, आणखी पुन्हा गावात जायचं नाही जाऊ देणार मा तुला. तिथं काय हाताने स्वयंपाक करशील का. आईले अधिक लाईट लागली. म्हणे मी हाताने स्वयंपाक केला नाही पाहिजे असं माझ्या साहेबाला वाटते. म्हणून तिनं आयडिया केली. म्हणे साहेबा असं तुला वाटते ना की मी स्वयंपाक केला नाही पाहिजे माझ्या हातानं. म्हणे हा मा तू आहे तर गरम गरम जेवली पाहिजे मा असं मला वाटते. मग साहेबा एक काम कर, तू मला वृद्ध आश्रमात ठेव. अरे तिथं आहे तर जेवण भेटते, म्हाताऱ्या बाया आहेत, मला राहायला मिळते, माझे दिवस चांगले जातील गड्या. वृद्ध आश्रमाचं नाव काढता बरोबर साहेब रडायला लागला. मा माझ्यासाठी किती कष्ट घेतलेस मा, आणि आता तुला वृद्ध आश्रमामध्ये मी न्यायचं नाही माया, माझ्याकडून होणार नाही. पोरा ऐक, माझी इच्छा म्हणून काही दिवस तरी मला त्या वृद्ध आश्रमात ठेव, पुन्हा इकडे घेऊन यायचो. आणि खरंच महाराज आईची इच्छा पूर्ण केली पाहिजे म्हणून तिला वृद्ध आश्रमामध्ये नेलं. कर्मचाऱ्यांना सांगून दिलं, कर्मचारी दादा माझ्या आईला जर काही तब्येत बिघडली, काही अडचण आली तर नुसतं मला फोन करा, मी सगळी तिची व्यवस्था करतो. कर्मचाऱ्यांनी साहेबाला सांगितलं, म्हटले साहेबा काळजी करू नका, आम्ही सगळं करतो. मायला वृद्ध आश्रमामध्ये ठेवलं. 8 दिवसातून 15 दिवसातून यायचा, भेट घ्यायचा. मा तब्येत चांगली आहे ना मा. हा साहेब हा चांगली आहे. हे घे मा 1000 रुपये, हे घे मा 500 रुपये, काही लागलं तर खरंच हो, तुला भूक लागली तर काही आणायचं आणि खायचं मा. सगळी व्यवस्था करायचा, भेटून निघून जायचा. 5-6 महिने निघून गेले. एक क्षण असा आला की महाराज माय एवढी आजारी पडली की तिला खाली धरण्यात आलं. आणि कर्मचाऱ्यांनी साहेबाला फोन केला, साहेब लवकर निघून या साहेब, हरणीसारखी वाट पाहून राहिली तुमची माय, खूप आजारी झाली आहे. असं म्हणता बरोबर साहेबानं गाडी काढली, भर्र दिवशी गाडी आली, वृद्ध आश्रमाच्या समोर उभी राहिली. गेट उघडलं साहेबानं. दगड काळ्यापण वेचणारी माय डोळ्या पुढे होती. पळत पळतच गेला. कर्मचाऱ्यांना विचारतो कुठं आहे माझी माय मला सांगा. कर्मचाऱ्यांनी सांगितलं जा साहेब 4 नंबरच्या खोलीमध्ये वाट पाहते आहे तुमचे. पळतच गेला. खरंच हरणीसारखी वाट पाहत होती माय. गेला, आईचं मुंडकं मांडीवर घेतलं, तिच्या तोंडावरून हात फिरवायचा. मा किती कष्ट घेतलेस मा माझ्यासाठी, दुसऱ्याच्या शेतात उन्हात तानात काम केले मा, किती कष्ट घेतलेस मा, या वृद्धाश्रमामध्ये मरण्यासाठी कामा, याच्यासाठी कामा मला साहेब केलं. एवढं सुंदर क्वार्टर असल्यावर तुला इथं येण्याची काय गरज होती मा. तोंडावरून हात फिरवायचा, डोळ्यातले अश्रू गालावर पाहिले आईनं. मी बोलून गेलो. माय तिला म्हणता की लेकराच्या डोळ्यातला अश्रू जिला सहन होत नाही ना गड्या, तिला माय म्हणता. आणि तो डोळ्यातला अश्रू पाहिला साहेबाच्या आणि त्याच्याशी बोलायला लागले. पदर घेतला आणि त्याच्या गालावरचा अश्रू पुसण्यासाठी हात वर न्यायला लागले. तो हात जात नाही दादा. तो फटकन खाली पडला आणि तोंडाने सांगायला लागली अशी खुनेने, साहेबा रडू नको रे साहेबा, तुझ्या डोळ्यातला अश्रू मला दिसू नये याच्यासाठीच तुम्ही वृद्ध आश्रमात आली. रडू नको साहेबा. साहेबाचं रडणं थांबावं म्हणून गोष्ट मोडून दिली आईने. साहेबा माझं एक काम करशील, माझी एक इच्छा आहे कडे. साहेब बोलायला लागला, मा सांग मा काय इच्छा आहे. तू जर म्हणशील ना तर आताच तुला मुंबईला घेऊन जातो मा,
आताच अकोल्यामध्ये आपल्या आयकॉन हॉस्पिटलला नेतो, ओझोनला नेऊ शकतो, नागपूरला नेऊ शकतो, ताबडतोब विमानाने नेऊ शकतो. इथं हेलिकॉप्टर बोलवतो तुझ्यासाठी, सांग काय इच्छा आहे. त्यावेळेला माय सांगायला लागली, साहेबा माझी एकच इच्छा आहे, हेलिकॉप्टरची नाही, दवाखान्याची नाही रे गड्या. मग काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे, या वृद्धाश्रमामध्ये बऱ्याच खोल्या आहेत रे गड्या, पण एकाही खोलीत पंखा नाही, एक एक पंखा लावून दे. 10 मिनिटात एक एक फॅन लावून देतो या खोलीमध्ये. पण माझा प्रश्न आहे या पंख्याचा आता तुला काय फायदा? पंखे लावल्यानंतर तुला त्याचा उपयोग काय? माय बोलायला लागली, साहेबा माझ्यासाठी नाही रे गड्या, माझ्यासाठी नाही. यदा कदाचित माझी सून तर माझ्या लेकी सारखी आहे रे गड्या. खूप प्रेम केलं तिनं माझ्यावर, माझी लेक चांगली आहे. माझा नातू सुद्धा निश्चित सांगतो मी तो चांगलाच नाहीये, पण तरी सुद्धा एखाद्या वेळेला जर तुला या वृद्धाश्रमामध्ये येण्याचा प्रसंग आला ना साहेबा, तू कधी ऊन नाही पाहिले रे गड्या, कधी तुला गरमी माहित नाही कशी होत असते. तर म्हणून उन्हातानात आम्ही कष्ट केले, आम्हाला ते सहन झालं. तूही इथं आल्यानंतर तुला गरमी झाली नाही पाहिजे याच्यासाठी फॅन लावून दे. विठ्ठल विठ्ठल.